अभिषेक घोसाळकर अनंतात विलीन झालेत। शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दौलतनगर स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले। अंत्यविधीला नेत्यांसह नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। साधारणतः संध्याकाळी 5च्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत। काल ही घटना जशी लोकांपर्यंत पोहोचली तसतसे कार्यकर्ते यांनी दैसर बोरिवलीच्या दिशेने धाव घेतली। मग ते करुणा रुग्णालय असू दे, ज्या ठिकाणी अभिषेक घोसाळकर यांच्यावर उपचार सुरू होते, त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आलेलं होतं। पण त्यानंतर मात्र त्यांची प्राणज्योत मालवली। आज त्यांच्या पार्थिवावर दैसर इथल्या दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। फडणवीसांनी मात्र राजीनाम्यास ठाम नकार दिलेला आहे। पाहूया या संदर्भातला हा एक रिपोर्ट। अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील। त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही। मुंबईत माजी आमदाराच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले। मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हत्या आपापसातल्या वैमनस्यातून झाल्याचा दावा केलाय। शिवाय गृहमंत्र्यांच्या कारखाली कुत्रा आला तर राजीनामा मागणार का, असं वक्तव्यही केलंय। हे पूर्णपणे राजकीय आरोप आहे आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, ही तर घटना गंभीरच आहे, पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील। त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही। मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत। उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या घटनेच्या 4 दिवसांनंतर घोसाळकर यांची हत्या झाल्यानं राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, हा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणीही राऊतांनी केली आहे। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकडे, तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात, तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात। तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलं आहे। तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलं आहे। महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते आहे। फडणवीस यांनी दिलेल्या उदाहरणावरून पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही टीका केली आहे। बरोबर आहे, आता माणसांची जर मृत्यू कुत्र्याबरोबरच तुलना करणार असाल तर त्यांच्याकडे काय बोलायचं अजून? माणसाच्या मृत्यूला जर कुत्र्याची किंमत देणार असाल अजून काय बोलू शकतो? राज्यातल्या नागरिकांवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या जात आहेत। हे प्रकरण पूर्व वैमनस्यातून झालंय असं सांगून कुणीही जबाबदारी झटकू शकत नाही। यापेक्षा गोळीबाराच्या प्रकरणासाठी दिलेलं उदाहरणही त्या पदाला न शोभणार आहे, अशी टीकाही होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।